असं आहे की एक तर बारामती विधानसभा मतदारसंघ हा नेहमीच शरद पवारांचा आणि पर्यायानंतर अजित पवारांनी सांभाळलेला मतदारसंघ आहे. त्यामुळे आजपर्यंतची जी प्रथा आणि परंपरा म्हणण्यापेक्षा तिथं जो मतदारांची मानसिकता आहे ती अजित पवारांच्या प्रती असलेलं त्यांचं प्रेम हे त्याचं मूलभूत हा सगळा त्याचा बॅकग्राऊंड आहे. अशा परिस्थितीमध्ये त्यांच्या निधनानंतर स्वाभाविक आहे की त्यांच्या कुटुंबातलंच कोणाला तरी तिकीट मिळावं आणि उमेदवारी मिळावी अशीच सर्वसामान्य मतदारांची भूमिका निश्चित असेल असं माझं मत आहे. आणि त्यामुळे महाराष्ट्राची संस्कृती आणि परंपरा हा विषय आहे. आपण नेहमीच सहानुभूतीच्या भावनेतून मतदान नेहमी होतं. एखादी व्यक्ती गेल्यानंतर त्याच्या कुटुंबातला कोणाला तरी संधी पुढे मिळावी अशीच एकंदरीत सहानुभूतीची भावना अनेक मतदारांमध्ये असते. तर ही पार्श्वभूमी अजित पवारांचं झालेलं काम आणि अजित पवारांच्या नंतर त्यांच्या कुटुंबियातील मग ते त्यांच्या मुलगा असो त्यांची पत्नी असो यांच्याबद्दल असलेली लोकांची सहानुभूती हेच खरं तर इलेक्शनचं गाभा राहणार आहे. आणि त्यामुळे मला वाटतं की हे सर्व लक्षात घेता ही निवडणूक जर बिनविरोध झाली तर निश्चितच एक वेगळा मेसेज जाईल आणि आगामी काळामध्ये हीच प्रथा आणि परंपरा आणि संस्कृती सर्वांनी जोपासली आणि जपली तर मला वाटतं की त्याला काही वेगळं चर्चेचा विषय होऊ शकत नाही. पण काँग्रेसनं म्हणतायत सपकाळ जे आहेत ते म्हणतायत की आम्ही तिकडे उमेदवारी देणार. एक जर परंपरा आपली बघितली तर या ठिकाणी उमेदवारी दिला जात नाही. पण काँग्रेस हा परंपरा तोडतंय का कुठं? आता काँग्रेसची जी अवस्था आहे माझ्यापेक्षा लोकांना माहिती आहे ना. बारामतीमध्ये स्पष्टच बोलायचं तर काँग्रेसचं अस्तित्व कधी नव्हतंच. त्यामुळे बारामती मतदारसंघामध्ये काँग्रेसनी जरी लढवली तर ती नाममात्र लढवल्यासारखं होईल. उपयोग काही होणार नाही. पण सपकाळ कुठंतरी एकली कार्यक्रम करताना दिसून येत आहेत. आता मला काय त्यात बोलणं उचित नाही. त्यांच्या पक्षातला अंतर्गत विषय आहे आणि त्याच्यामुळे वेगवेगळ्या नेत्यांचे वेगवेगळे वक्तव्य येत आहेत सपकाळांच्या त्या निर्णयासंदर्भामध्ये. तर मला काही त्यांचा अंतर्गत विषय आहे. साहेब, दादा गेल्यापासून राष्ट्रवादीला टार्गेट केलं जात आहे असं जय पवार म्हणतात. असे राजकारणामध्ये टार्गेट एकमेकांचे विषय करण्याची प्रथा आहेच. हे काही नवीन नाही आहे. महाराष्ट्रामध्ये राजकारणामध्ये राजकीय पक्षांना एकमेकांविरोधामध्ये टार्गेट करण्याचा एक प्रथा राहिलेली आहे आणि ती होत आहे. पण मला वाटतं की या निवडणुकीमध्ये हा विषय यायचं काही कारण नाही. VSRच्या मालकाला अटक व्हावी असं देखील जय पवार म्हणतात. माझं एवढंच म्हणणं आहे की एकदम निष्कर्षाला येण्यापेक्षा पहिल्यांदा चौकशी पूर्ण व्हावी. चौकशीचा अहवाल समोर यावा आणि तो आल्यानंतर मग त्याच्या अनुषंगाने जी काही कारवाई करणं अपेक्षित आहे. शेवटी असं आहे की देशामध्ये सर्वत्र चार्टर्ड विमानसेवा सर्वत्र आहे. कमर्शियल विमानसेवाही आहे. काळजी घेणं आवश्यकच आहे. त्यामुळे या प्रकरणात नेमकं काय घडलेलं आहे हे जोपर्यंत चौकशी अंती स्पष्ट होत नाही तोपर्यंत तातडीने अशी घाईगर्दीने कारवाई करणं उचित नाही आहे. चौकशी अंती जे येईल त्यानंतर निर्णय घेणं उचित राहील. नाही, गँगवॉर ही असं नाही. पण तिथे जे काही काल घडलेलं आहे त्यात 3 लोकांचा मृत्यू झालेला आहे आणि दोन्ही करून जे काही मारहाण झालेली आहे त्या घटनेमध्ये ते दोन्हीही म्हणजे क्रिमिनल्स आहेत अशी माहिती सकृतदर्शनी पुढे आलेली आहे. आणि त्यामुळे आता ते होऊ नये. लोकांमध्ये घबराट होते आणि कायदा सुव्यवस्था ही चोख राहिली पाहिजे. व्यवस्थित दिलं पाहिजे. जिल्हा पोलीस प्रशासन याच्यामध्ये लक्ष देते असा माझा समज आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.